मंडळींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही जात आहोत अशा ठिकाणी, जबरदस्त असं ठिकाण आहे आणि ते तुम्हाला बघायचं आहे. आणि मी आता त्या ठिकाणी चालत आहे आणि काही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे मंडळींनो की आम्ही जातोय कुठे. ठीक आहे, तर तुम्ही हा व्ह्यूज बघू शकता. यस, माझ्यासोबत माझे खास मंडळी आपले. येस येस येस, मस्त मस्त एक नंबर. आणि आता आम्ही चालत चालत चाललो आहे आणि खूप छान वाटते चालत जायला. आम्ही दादर स्टेशनला उतरून आम्ही आता त्या दिशेने जातोय जिथे आम्हाला जायचं आहे. यस मंडळी, आम्ही लगेचच रस्ता क्रॉस केला आणि मंडळी बघू शकता रस्ता क्रॉस करताना असं सुंदर वातावरण, हां मस्तपैकी छान असं. आणि मंडळी बघू शकता तुम्ही भरपूर अशी लोकं पण त्या दिशेने जात होते. आणि म्हणतात ना की ही मे महिन्याची सुट्टी मुलांना पडली होती, म्हणजे काही अशी फॅमिलीज तिथे फिरण्यासाठी जात होते आणि असं मला दिसत होते, कारण लोक तशी गर्दी पण होती. आणि मंडई बघू शकता भाऊ आपला एकदम नादखुळा विषय नाही, पाणी बिणी घेतले सर्वांनी, कॅरी केले कारण आपल्याला फिरायला जायचं आहे म्हणून. आणि मंडई बघू शकता मी पण आपलं या गाड्यामधून वाट काढत काढत मला सुंदर नजारा असा व्हिडिओमध्ये करायचं होतं, क्लिक करायचं मला. त्यामुळे मी असं समोरून म्हणतात ना गाड्यांमधून जात जात हा असा नजारा सुंदर असा मी व्हिडिओ केलेला आहे. आणि मंडई खरंच खूप भारी वाटलं, वातावरण पण छान होतं संध्याकाळचं. आणि काही रूल्स रेग्युलेशन होते त्याप्रमाणे आम्ही ते पालन केले तिथे. आणि लगेचच आम्ही म्हणतात ना पुढच्या दिशेने आम्ही चाललो. जसं की बघू शकता एक पुढे उद्यान आहे आणि ते उद्यान आम्ही आता त्या उद्यानामध्ये जाणार आहोत. बघू शकता तुम्ही किती गर्दी होती. आणि गर्दी साहजिकच आहे की हे ठिकाणच असं आहे, एक नंबर, खूप छान. आणि आम्ही ह्या उद्यानामध्ये, याचं नाव आहे वीर बाजी प्रभू उद्यान, बरोबर ना मंडळी? तुम्ही पण नाव कमेंट करून सांगू शकता जर तुम्ही इथे आला असाल तर. आणि बघू शकता आमचा भाऊ हातात कॅमेऱ्याची बॅग घेऊन, आणि त्यासोबत आमचे खास सगळे जबरदस्त अशी माणसं आमच्यासोबत होती. आणि सगळे म्हणतात ना आता हे चाललेत पुढे पुढे मंडळी. का माहिती आहे तुम्हाला की फोटोसाठी आपल्या एक जागा पॉईंट शोधता येतात तिथे की फोटो घेण्यासाठी. मग मंडळी एक पॉईंट शोधला तिथे, मग फोटो काढले छान छान असे कॅमेरामधून भावाने. आणि मी पण बसलो होतो कारण मी पण व्हिडिओ करत असताना माझा भावाने एक फोटो काढला मस्तपैकी. बघू शकताय तुम्ही, एक नंबर फोटो काढलेत. आणि मंडळी असे फोटो काढत काढत असे लाईव्ह एक्सप्रेशन असे फोटो काढलेत. मी भावाला बोललो होतो की असे मस्त फोटो येतात, काय म्हणतात ना की एक नंबर फोटो. तुम्ही पण करून बघा मंडळी असं, की एक म्हणतात ना खरी जी स्माईल असते ती चेहऱ्यावर दिसून येते. छान फोटो काढलेत भावाने, एक नंबरच. आणि मंडळी हे फोटो कॅमेरामध्ये काढलेले आहेत. कॅमेरा आणलेला स्पेशल मस्तपैकी फोटो काढण्यासाठी. हा भावाचा फोटो मी काढला आहे मस्तपैकी, एकदम नादखुळा पोज दिला आहे भावाने. आणि अशा प्रकारचे फोटो काढून आम्ही लगेचच बघू शकता मी पण बहिणीचा फोटो काढत होतो. भाऊ आमचा सेटिंग करत होता कशा प्रकारे फोटो काढायचा. मग त्याप्रकारे फोटो काढला आहे आमचा, एक नंबर फोटो काढलेला आहे. आणि मंडई तसं मी ॲड केला होता, आता फोटो तुम्ही बघितलंतच, बरोबर ना? आता मंडई तिथलं हे असं सुंदर वातावरण, एकदम मस्त की माडाची झाडं आणि सुंदर असा गारवा. एवढं ऊन लागत होतं संध्याकाळवरती, पण ह्या झाडामुळे एकदम असं शांत वातावरण. आणि मी हा एक क्लिक घेतला तिथे, छान प्रकारे असा व्हिडिओ काढला आहे आमचा 5 जणांचा. बघू शकता सुंदर असं वातावरण. आणि मंडई नेमकं म्हणजे कसं तिथे वारा पण छान लागत होता, म्हणजे असं गरम होत नव्हतं. आणि हा फोटो काढला आहे मंडई, बघा कसा फोटो आला आहे, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मग ते फोटो काढत होते, मग मी चालत चालत मंडई बघू शकता की मी अशा दिशेने जातो आहे. आणि कारण मला म्हणले होते माझ्यासोबती सगळे आपले खास माणसं काय म्हणतात मला की इथे समोर वरे सिलिंग दिसतं म्हणून. मंडई मला पण नक्की माहीत नाही, कारण मी पण इथे विजिट करतो ह्या साईडला पहिल्यांदाच की हे काय आहे ह्या साईडला असं. ठीक आहे, तर बघू शकता मंडई, मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सुंदर असा हा नजारा आहे आणि एक नंबर वाटलं. हा असा संध्याकाळचा नजारा आहे समुद्रकिनाऱ्यावरचा. भरपूर लोकं होती, काही लोक घोड्यावरती सवारी करत होते, एक नंबर वाटला. मग थोडंसं मी हा नजारा केला, व्हिडिओ काढला मस्तपैकी. छान अशा लाटा येत आहेत. मग आम्ही तिथून बाहेर आलो, खाली समुद्राकडे आलो, तिथे लाटा येत होते छान प्रकारे. आणि असं सुंदर असं आम्ही हा व्हिडिओ काढला. लहान मुलं खेळत होती
पाण्यामध्ये, कारण मला वाटतं सुकती लागली होती. कारण आम्ही बोलतो असं सुकती लागणे म्हणजे काय, थोडंसं पाणी कमी होतं आणि मंडई भरपूर लोकं होती. म्हणजे खूप बाहेरून लोकं आलेली, जे बाहेरून म्हणजे जसं की आम्ही जसं आलो बरोबर की नाही. आणि खूप गर्दी होती. सुंदर असा हा नजारा, त्यासोबत हा वैभवशाली दादर. मस्त हा क्लिक काढला मी, कॅमेराने काढला आपल्या भावाने नादखुळा. एक नंबर वाटतो आहे. वैभवशाली दादर असं हे नाव आहे तिथे आणि भारी वाटत होतं. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, यांना काय पाहिजे, या दोघींना शंख पाहिजेत. हे बघा आता आमच्यावरती म्हणतात ना दादागिरी करतात फुकटच. काय सांगू तुम्हाला मंडळी, हां एवढे फोटो यांचे काढलेत तरी पण यांना काय पाहिजे. हे बघा आता शंख शोधला आहे आणि आता फोनवर बोलत बसले. बघा मंडळी, हे बघा ते शंख भरपूर आहेत, पण आम्ही आता हे शंख आता आपला भाऊ शोधून काढणार आहे मस्तपैकी. नंतर तो त्यांना देणारच आहे. आणि मला वाटतं शंख भेटला असेल कदाचित. हां थंब केला आहे, ठीक आहे. मंडळी बघा, सुंदर असं वातावरण होतं. शंख होते, आपल्या छोट्या बहिणीची नजर पडली तिथे. शंख पण शोधून काढला. त्यानंतर आम्ही कॅमेरा वगैरे पॅकअप केला, कारण आम्हाला जायचं होतं घोडेसवारी करायला. येस, आणि बघू शकता असं छान प्रकारचे इथे वातावरण. मग आम्ही सगळ्यांना घोड्यावरती बसवलं. हां फोटो काढले मस्तपैकी, छान छान फोटो काढलेत बघा. आणि आम्हाला घोडा असा भेटला ना, एक नंबर पांढरा शुभ्र घोडा भेटला. मस्त डिझाईन केलेला त्याने. आम्हाला तो बोलत होता आमचा घोडा एक नंबर आहे, भारी आहे, या असं तसं. मग मग आम्ही म्हणालो चला आपण जाऊया मस्तपैकी. हां घोड्याला मस्त सजवलं होतं आपल्या त्या माणसाने, एक नंबरच. आणि हा आमचा फोटो आहे एक नंबर. नंतर मग आपला भाऊ गेला घोडेस्वारी करायला. बघू शकता, कारण लगाम असतो हाताने, लगामाला पकडून त्याला आपण डायरेक्शन द्यायचं असतं घोड्याला. बघा एक नंबरच. त्यानंतर मंडळी माझा पण व्हिडिओ आता येणारच आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा, आणि एक नंबर वाटलं. मी पण माझा पहिल्यांदाच हा अनुभव आहे घोड्यावर बसण्याचा आणि छान वाटलं. कधी बसलो नव्हतो, मला असं भीती वाटत होती, पण नाही एक नंबर वाटला. घोडा पण शांत पद्धतीने चालत होता. छान असं संध्याकाळच्या वातावरणात घोडा चालत होता. आणि भरपूर अशी माणसं होती की जी माणसं घोडेस्वारी करायला आलेली तिथे. मग एक फोटो काढला भावाने, त्याला थांबवलं फोटो काढतो म्हणून. आणि मंडळी कसा वाटला आमचा हा व्लॉग, तर मंडळी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सेंड करा. धन्यवाद मंडळी.